नाना भेटलेले आहेत. नानांना सांगतो ते वेळात वेळ काढून मतदान करतात, त्यांचा त्यांना काय फायदा झाला का? काहीच फायदा नाना काय फायदा झाला का? काहीच फायदा झाला नाही. कशामुळं? काय तर मतदान करून उपयोग काय त्याचा? का काम धंदा करून आपण लाईनीला उभं राहायचो. तुमचं आधार कार्ड आहे का, तुमचं पॅन कार्ड आहे का, तुमचं आमकं आहे का? अहो तुम्ही तिकडे ना गेले, इकडे ना गेले, 4थ्या मजल्यावर जा, 5व्या मजल्यावर जा, या वयात पक्षांतर्गत करतात. मग तुमच्या मताला काय किंमत राहते का? काहीच किंमत नाही. पक्ष उपयोगाचेच नाहीत. म्हणजे तुम्ही लाईनीमध्ये राहता, तुमचा वेळ घालवता, मतदान तुम्ही असंच करता. म्हणजे काय मतदान म्हणजे काय, याचा अर्थ काय की दान. पण त्याचा तुम्हाला काय फायदा नाही, बेनिफिट नाही. काहीच फायदा तेव्हा. हो मग तुम्ही ह्या वेळेस तरी मतदान करणार का नाही? आमच्या मनाचा प्रश्न करू ना तर नाही करू. अजिबात मतदान करणंच नाही आणि नाहीच करू शकतच नाही आम्ही. कारण का तुमचा वेळ वाया जातो, वेळ वाढ जातो, त्याची तुमची हजेरी वाया जाते. आहे काम आहे, तुम्हाला रोजगार दिलाय का? काय कुठला रोगजोर? अहो यांचेच पक्षी, यांचेच लोक तिथं वडापाव सांबार खात बसतात आणि आम्ही त्या लाईनीला उभं राहायचं. काय उपयोग आहे त्याला? बघा ना, खरं. आणि पाण्याच्या बाटल्या पित भेटतात, आम्ही त्याचा 100 मधलं पाणी प्यायचं. हे काय बरोबर आहे. म्हणजे सुविधा नाही. आणि हे रस्ते सुपर केलेत म्हणतात. कसले सुपर रस्ते? यांच्याच गाड्या मोठ्या सुपर रस्त्यांच्या, तर आपल्या गाड्या कुठनं जायच्या? अरे हे सर्व सरकार हे चोर आहेत. चोर हे 100 कोटी 200 कोटी यांच्याकडे, आपल्या खिशात रुपये नाही. यांच्याकडे आले कुठनं पैसे? म्हणजे बघा आता लोकांचं हे म्हणणं आहे, माझं तर काय स्वतःचं नाही, पण आता लोकच असं बोलतात, इतके कंटाळलेले आहेत, तर त्याला काय मग पर्याय काय आता दुसरा? पण तुम्ही एक माणूस म्हणून म्हणजे ज्या पक्षाला मतदान केलं तर तुम्ही समाधानी झाला का? मग एक समाधान माझे होऊन गेले. एक राजा मंत्री होते, चांगले आपले कार्यकर्ते होते आमच्या या भागात, पोटभाट्या भागामध्ये. राजा मंत्री बाळासाहेब खिलारे, श्रीमती अण्णा जोशी, ही माणसं आता राहिली नाही, ते गेले. आपले शशिकांत सुतार, हे असे चांगले नेते आमच्या पुण्यामध्ये पोटभाट्यामध्ये होते. आता हे नेते चोर झालेत. आपल्या बायकांची पाकिटं भरतात आणि आपल्या बायकांची परसमध्ये भरून पाठवते. हे चोर झाले. आणि ह्यांना पण निवडून द्यायचं, येताना हात जोडायचा आणि त्यांच्यापाशी गेले की त्यांनी आपल्याला चप्पल दाखवायचे. साहेब तिकडे गेलेत, कुठं साहेब कुठे गेले? आई घालायला काय 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 करायचं आता? बोला आता तुम्ही सांगा. आता तुम्ही जनतेने सांगा की हे लोक इतके आता वैतागलेले आहेत की ते मतदान पुढच्या वेळेस करायला जाणार का नाही, मेन प्रश्न हा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.